हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी। मुलांनो, सध्या आपण अकाउंटिंगच्या काही बेसिक कन्सेप्ट बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टँजिबल असेट, इंटँजिबल असेट आणि करंट असेट तर यांच्या डेफिनेशन, मीनिंग किंवा डेफिनेशन आणि यांचे एक्झाम्पल आपल्याला थोडेसे डीपली बघायचे। अकाउंटिंगचे जे प्रोफेशनल नॉलेजवर जे प्रश्न विचारले जातात ते अशाच छोट्या छोट्या कन्सेप्टवर विचारले जातात, ज्या कन्सेप्टकडे आपण लक्ष देत नाही। म्हणजेच टँजिबल असेट म्हणजे काय किंवा इंटँजिबल असेट म्हणजे काय आपण काही लक्ष देत नाही। आपण सरळ फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम करताना फिक्स असेट आहे बॅलन्स शीटला लिहा, करंट असेट आहे बॅलन्स शीटला लिहा, खाली लिहा, ठीक आहे। लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा। आपण फक्त एवढाच विचार करतो ती असेट आहे किंवा लायबिलिटी आहे किंवा एक्सपेंडिचर आहे, इन्कम आहे, एवढा आपण फक्त वर विचार करतो। जेव्हा तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न विचारले जातात तेव्हा ते कन्सेप्टशी रिलेटेड असतात, ठीक आहे। त्यामुळे आपलं कन्सेप्च्युअल नॉलेज आपलं पक्का असलं पाहिजे किंवा आपल्याला कन्सेप्च्युअल स्टडी करता आली पाहिजे। आणि कन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे काय की प्रत्येक प्रश्नाच्या कन्सेप्ट क्लिअर करणे किंवा प्रत्येक मुद्द्याच्या कन्सेप्ट क्लिअर करणे। आणि तुमच्या या कन्सेप्च्युअल स्टडीला हेल्प करण्यासाठी मी ही सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण अकाउंटिंगच्या ज्या छोट्या छोट्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करत आहोत। बऱ्याच मुलांचे मला सध्या कमेंट्स येत आहेत की मॅडम व्हिडिओचं ड्युरेशन वाढवा किंवा वेळ वाढवा। तर ते आपण वाढवू थोड्या दिवसांनी, जेव्हा आपण क्वेश्चन सिरीज स्टार्ट करू तेव्हा ते वाढवलं जाईल। आता आपण छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करतोय, त्यामुळे जेवढे पटापट या कन्सेप्ट क्लिअर करता येईल तेवढ्या मी स्पीडली त्या कव्हर करत आहे। आणि त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ रोज टाकणे शक्य होतं किंवा पॉसिबल होतं। त्यामुळे हे व्हिडिओ छोटे छोटे मी बनवत आहे। आणि तुम्ही जर रोज 1 किंवा 2 किंवा 3 व्हिडिओ डेली जर बघितले तर याच्यामध्ये तुमच्या सगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे। आणि त्याच्यामुळे या कन्सेप्टशी रिलेटेड कोणताही प्रश्न तुम्हाला जर आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे। त्यामुळे ही सिरीज आपल्याला फार मदतीची ठरणार आहे। हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, मिस करू नका। संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। छोटे छोटे व्हिडिओ आहेत, तुम्ही डेली 1-2-3 व्हिडिओ सहज बघू शकता। त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटिंगमधल्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर होतील। त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अजून कोणत्या रिक्वायर कन्सेप्ट, छोट्या छोट्या अकाउंटिंगमधल्या कन्सेप्ट असतील ज्या तुम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे असं वाटतंय तर, किंवा त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे असं वाटतंय तर त्या कन्सेप्ट देखील कळवा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। आणि हो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण टँजिबल असेट, इंटँजिबल असेट आणि करंट असेट या थोड्या डीपमध्ये कन्सेप्ट बघणार आहोत। तर आधी आपण टँजिबल असेट बघू। दोज असेट्स विच कॅन बी टच, फील अँड सी आर कॉल्ड टँजिबल असेट। ज्या असेट आपण टच करू शकतो, फील करू शकतो आणि त्यांना पाहू शकतो तर अशा असेटला टँजिबल असेट म्हणतात। इन अदर वर्ड्स, ऑल दोज असेट विच हॅव फिजिकल एक्झिस्टन्स आर नोन ॲज टँजिबल असेट, ठीक आहे। ज्या असेटचं फिजिकल एक्झिस्टन्स आहे म्हणजे त्या मूर्त स्वरूपात आपल्या समोर आहेत तर अशा असेटला काय म्हणतात? टँजिबल असेट म्हणतात। ज्या असेट आपण टच करू शकतो, फील करू शकतो आणि पाहू शकतो यांना टँजिबल असेट म्हणतात। म्हणजेच त्या मूर्त स्वरूपात आहे, ठीक आहे। फिजिकल एक्झिस्टन्स मूर्त स्वरूपात आपल्याकडे आहेत त्या असेट यांना टँजिबल असेट म्हणतात। आता याच्यावर तुम्हाला एखादं स्टेटमेंट देतील किंवा ते ट्रू स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट ओळखायला सांगतात। मग याची मीनिंग किंवा कोणत्या असेटचं फिजिकल एक्झिस्टन्स असतं तर या टाईपने देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो, ठीक आहे। तर याचे एक्झाम्पल काय? टँजिबल असेट या 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात। एक असतं फिक्स टँजिबल असेट, दुसरं असतं करंट टँजिबल असेट, ठीक आहे। फिक्स टँजिबल असेट कोणकोणत्या? प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर, ऑफिस इक्विपमेंट, कम्प्युटर, व्हेकल आणि इन्व्हेस्टमेंट। ह्या झाल्या फिक्स टँजिबल असेट। ज्या टँजिबल असेट आपल्याकडे लॉंग पिरियडसाठी आपण होल्ड केलेल्या आहेत तर या टँजिबल असेटला काय म्हणतात? फिक्स टँजिबल असेट म्हणतात, ठीक आहे। म्हणजे लॉंग पिरियड, आपण फ्युचर पिरियडमध्ये लॉंग पिरियड यांचे बेनिफिट मिळवणार तर अशा टँजिबल असेटला काय म्हणतात? फिक्स टँजिबल असेट। आणि दुसरा टाईप काय? करंट टँजिबल असेट। करंट टँजिबल असेट म्हणजे ज्या करंट टँजिबल असेटचं आपण युटिलायझेशन विदिन 1 इयर करत असतो तर अशा असेटला करंट टँजिबल असेट म्हणतात। मग त्या कोणकोणत्या? कॅश, बँक, मार्केटेबल सिक्युरिटीज आणि बिल्स रिसिवेबल। तर ह्या झाल्या करंट टँजिबल असेट। टँजिबल असेट म्हणजे काय की ज्या असेट आपण टच करू शकतो, फील करू शकतो, पाहू शकतो
ज्या फिजिकल स्वरूपात असतात तर याला टेंजिबल असेट म्हणतात. त्यांचे एक्झाम्पल 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात, फिक्स टेंजिबल असेट आणि करंट टेंजिबल असेट. आणि ते या पद्धतीने आहेत: प्लांट अँड मशिनरी, लँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर, ऑफिस इक्विपमेंट, कम्प्युटर, व्हेकल आणि इन्व्हेस्टमेंट. करंट टेंजिबल असेट कोणत्या? कॅश, बँक, मार्केटेबल सिक्युरिटी आणि बिल्स रिसिवेबल. तर हे झालं मीनिंग अँड एक्झाम्पल ऑफ टेंजिबल असेट. आता आपण इंटेंजिबल असेट बघू. इंटेंजिबल असेट म्हणजे कोणत्या? दोज असेट विच कॅन नॉट बी टच, फील अँड सी आर कॉल्ड इंटेंजिबल असेट. आता ज्या असेट आपण टच करू शकत नाही, फील करू शकत नाही आणि पाहू शकत नाही, तर अशा असेटला इंटेंजिबल असेट म्हणतात. इन अदर वर्ड्स, ऑल दोज असेट विच डोंट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स आर नोन ॲज इंटेंजिबल असेट. ज्या फिजिकल असेट्सला फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे तर याला काय म्हणतात? याला इंटेंजिबल असेट्स म्हणतात. ज्या असेट आपण टच करू शकत नाही, पाहू शकत नाही आणि फील करू शकत नाही आणि पाहू शकत नाही आणि त्याला फिजिकल एक्झिस्टन्स नसतो, तर या असेटला काय म्हणतात? इंटेंजिबल असेट म्हणतात. याचे एक्झाम्पल काय? गुडविल. गुडविल म्हणजे ख्याती किंवा प्रसिद्धी. आपल्या बिझनेसची जी ख्याती आहे, प्रसिद्धी आहे, याला इंटेंजिबल असेट म्हणतात. त्यानंतर पेटंट. आपल्याकडे ज्या प्रोडक्शनचे अधिकार आहेत, उत्पादनाचे अधिकार आहेत, ते पेटंट म्हणजे ती सुद्धा आपली काय? इंटेंजिबल असेट आहे. त्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे आपल्या व्यवसायाचं जे व्यापार चिन्ह आहे याला ट्रेडमार्क म्हणतात. ती सुद्धा एक प्रकारची आपली इंटेंजिबल असेट असते. त्यानंतर बिझनेस नेम. आपल्या बिझनेसची जी ओळख आहे, बिझनेसचं नाव आहे, ते विशिष्ट प्रकारे आपण कसं लिहितो, तर हे सुद्धा एक प्रकारची आपली इंटेंजिबल असेट आहे. कम्प्युटर सॉफ्टवेअर. आपण जर एखादं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलेलं असेल ते सुद्धा इंटेंजिबल असेटमध्ये येतात. फ्रँचायझीस. आपल्याकडे ज्या प्रोग्रामची फ्रँचायझी आहे तर ते सुद्धा आपली इंटेंजिबल असेट आहे. त्यानंतर ब्रँड. बिझनेसचा आपला जो ब्रँड असेल, ओळख असेल, ती सुद्धा आपली इंटेंजिबल असेट आहे. त्यानंतर लायसन्सेस. बिझनेसमध्ये आपले काही विशिष्ट प्रकारचे लायसन्स असतील, प्रोडक्शनचे किंवा बिझनेसमधले वेगवेगळे लायसन्स असतात, तर हे सुद्धा आपली इंटेंजिबल असेट आहे. तर आता हे झाले वेगवेगळे एक्झाम्पल इंटेंजिबल असेटचे. याच्यामध्ये आपल्याला इंटेंजिबल असेटवर प्रश्न विचारताना एक तर त्याच्या मिनिंगवर सुद्धा विचारला जातो. ट्रू स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट किंवा त्याच्या मिनिंगशी संबंधित स्टेटमेंट तुम्हाला दिले जातात किंवा याचे फीचर, मग त्या मिनिंगनुसार त्याचे फीचर दिले जातात आणि ते आपल्याला ओळखावे लागतात. या टाईपचा देखील प्रश्न विचारला जातो. आणि इंटेंजिबल असेटचे मोस्टली एक्झाम्पलवर प्रश्न विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेंजिबल असेट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटेंजिबल असेट, या टाईपने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे याचे एक्झाम्पल देखील अत्यंत महत्त्वाचे. पुढचा प्रकार आहे करंट असेट. करंट असेटवर देखील आपल्याला करंट असेटचा मिनिंग माहिती पाहिजे. करंट असेटचं मिनिंग काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल काय, तर या टाईपने देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. करंट असेट म्हणजे काय? दोज असेट विच आर युज्ड ऑर युटिलाइज विदिन द पिरियड ऑफ 1 year. म्हणजे ज्या असेट आपण विदिन 1 year यूज करतो किंवा पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्येच त्या असेट आपण युटिलाइज करत असतो, तर अशा असेटला काय म्हणतात? करंट असेट म्हणतात. आर नोन ॲज करंट असेट. दीज असेट आर ऑल्सो नोन ॲज शॉर्ट टर्म असेट. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो? विच ऑफ द फॉलोइंग आर किंवा इज करंट असेट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर शॉर्ट टर्म असेट. ठीक आहे. शॉर्ट टर्म असेट कोणत्या ओळखा किंवा करंट असेट कोणत्या ओळखा, या टाईपने विचारला जातो. किंवा याच्या मिनिंगवर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. याचे ट्रू स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट देखील याच्या संबंधित दिलं जाईल. आणि कधी कधी एक्झाम्पल्स दिले जातात ऑप्शनमध्ये आणि ते एक्झाम्पल आपल्याला चूज करायला सांगतात की करंट असेट कोणत्या किंवा फिक्स असेट कोणत्या, तर या टाईपने आपल्याला ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर एक्झाम्पल काय आहेत करंट असेटचे एक्झाम्पल आहेत कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आपल्या बिझनेसमध्ये जे आपल्याकडे कॅश आहे, रोख रक्कम जी आहे ती झाली कॅश इन हँड. कॅश ॲट बँक म्हणजे आपल्याकडे जे बँक बॅलन्स आहे ती सुद्धा आपली करंट असेट आहे. सन्ड्री डेटर्स. आपण जर समजा काही वस्तू उधारीवर विकलेल्या आहेत, बिझनेसमध्ये आपले सेल्स 2 टाईपचे असतात, एक कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. जर आपण उधारीवर वस्तू विकल्या, जर समजा आपण 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या, ठीक आहे, मग त्या लोकांकडून आपल्याला 10,000 रुपये येणे, आपण त्यांना 10,000च्या वस्तू दिलेल्या, मग ते कोण झाले? आपले डेटर्स. ज्या लोकांकडून आपल्याला वस्तूचे पैसे ये नाही यांना म्हणतात डेटर्स. त्यानंतर बिल्स रिसिवेबल.
बिल्स रिसिवेबल म्हणजे आता जर समजा 10,000 आपण 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या, मग यांना आपण डेटर्स म्हणतो. याच्यापैकी ए हा व्यक्ती आहे, एला आपण 4,000च्या वस्तू विकलेल्या आणि त्या एने आपल्याला बिल साईन करून दिलं 4,000साठी की मी हे 4,000 तुम्हाला 2 महिन्यांनी देईल. ठीक आहे, मग हे बिल साईन करून दिलं एने, मग हे डेटर्स काय झाले, बिल्स रिसिवेबलमध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे, म्हणजे ज्यांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत त्यांना म्हणतात डेटर्स, आणि डेटर्सपैकी ज्यांनी आपल्याला बिल साईन करून दिलं मग ते काय झालं, बिल्स रिसिवेबल. त्यानंतर स्टॉक, वर्षाच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेला माल याला म्हणतात स्टॉक. स्टॉकलाच दुसरा वर्ड आहे इन्व्हेंटरीज. आता या ठिकाणी बघा, स्टॉकमध्ये काय काय इन्क्लूड असतं, रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. या सगळ्याची टोटल म्हणजेच स्टॉक असतो किंवा या सगळ्याची टोटल म्हणजेच इन्व्हेंटरी असतो. आता कधी कधी याच्यावर प्रश्न असा सुद्धा विचारला जातो, इन्व्हेंटरी इन्क्लूड्स, ऑप्शनमध्ये देतात रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स आणि लास्ट ऑप्शन देतात डी ऑल ऑफ दिस. ओके, म्हणजेच इन्व्हेंटरीमध्ये काय काय इन्क्लूड असतं, रॉ मटेरियल पण असतं, वर्क इन प्रोग्रेस पण असतं आणि फिनिश्ड गुड्स पण असतं. ठीक आहे, मग या सगळ्याची टोटल म्हणजेच इन्व्हेंटरी किंवा स्टॉक असतो. मग हे सगळे ऑप्शन, मग डी ऑप्शन काय येईल, ऑल ऑफ दिस, किंवा तुम्हाला प्रश्न सेम राहील, याच्यापैकी एखादं ऑप्शन दिले जाईल, इन्व्हेंटरी इन्क्लूड्स, फिनिश्ड गुड्स आणि बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत वेगळे काहीतरी दिले जातील. देन मग आन्सर तुमचं काय असणार आहे, फिनिश्ड गुड्स. नेक्स्ट करंट असेट काय, प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे वेळेच्या आधी दिलेला खर्च. आता जर समजा आपल्याला रेंट पर मंथ आहे 1,000, ठीक आहे, म्हणजेच 12 महिन्याचा रेंट किती होतो, 12,000. आपण दिलाय 15,000. ठीक आहे, आपण दिला, आपल्याकडे 15,000 अवेलेबल होते, आपण 15,000 दिले, म्हणजे किती एक्स्ट्रा आहे, 3,000 रेंट एक्स्ट्रा आहे, म्हणजे 3 मंथचा आपण रेंट एक्स्ट्रा दिलेला. ठीक आहे, मग 3 मंथचा रेंट आपला यालाच आपण काय म्हणणार, मग ह्या 3 मंथच्या रेंटलाच आपण काय म्हणणार, प्रीपेड एक्सपेन्सेस. ओके, प्रीपेड किती आलं, प्रीपेड एक्सपेन्सेस आलं 3,000. त्याच्यानंतर आहे मार्केटेबल सिक्युरिटी. म्हणजेच मार्केटेबल सिक्युरिटी म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपण मार्केटेबल सिक्युरिटीमध्ये आपल्या बिझनेसचा फंड गुंतवला, बिझनेसचे पैसे गुंतवले. ठीक आहे, मग ही एक प्रकारची आपली इन्व्हेस्टमेंट आहे. पण कोणती इन्व्हेस्टमेंट आहे, ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असतात, याचा पिरियड शॉर्ट असतो, त्यामुळे या करंट असेटमध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर ॲक्रूड इन्कम. ॲक्रूड इन्कम म्हणजे आपलं इन्कम ड्यू आहे, मिळालं नाही आहे, ड्यू आहे पण मिळालं नाही, अजून मिळेल. उदाहरणार्थ आपले इंटरेस्टचे आपले 6,000 रुपये ड्यू आहेत, मिळायचे आहेत, मिळाले नाही अजून, मिळणार आहेत, मग याला ॲक्रूड इन्कम म्हणतात. ओके, त्यानंतर आहे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे आपण लोन्स दिले किंवा ॲडव्हान्सेस दिले. आता जर समजा आपल्या कंपनीमध्ये XYZ हा एम्प्लॉई आहे, ठीक आहे, आणि त्या XYZ एम्प्लॉईने काय केलेलं आहे, कंपनीतून 1,00,000 रुपये लोन उचललेलं, मग हे कशामध्ये येणार, शॉर्ट टर्म लोन. आता लॉंग टर्म लोन इथे येणार नाही, शॉर्ट टर्म असेल तर ते करंट असेटमध्ये येणार. ठीक आहे, लॉंग टर्म लोन करंट असेटमध्ये येणार नाही. आता इथे शॉर्ट टर्म लोन्स म्हणजे आता इथे XYZ पर्सननी कंपनीतून पैसे घेतले. ठीक आहे, म्हणजे कंपनीने त्याला लोन दिलेले, कंपनीच्या मालकीचे पैसे आहेत, हे एम्प्लॉईला दिलेले. ठीक आहे, लोन कंपनीचं नाही आहे किंवा बिझनेसचं लोन नाही आहे, ते बिझनेसनी दिलेलं लोन आहे. दिलेलं लोन आहे म्हणजेच ती आपली ॲसेट आहे. ठीक आहे, शॉर्ट टर्म लोन आहे म्हणून ती कोणती ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे. ॲडव्हान्सेस म्हणजे आपण जर समजा काही वर्करनी ॲडव्हान्स सॅलरी विड्रॉ केली, ए हा वर्कर आहे, एने काय केलं, 20,000 रुपये सॅलरी ॲडव्हान्समध्ये विड्रॉ केली, मग हे काय झालं, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आपण ॲडव्हान्स दिलेले, किंवा आपण वस्तूची ऑर्डर दिली तेव्हा आपण ॲडव्हान्स पेमेंट केली, किंवा एखादा खर्च आपण ॲडव्हान्समध्ये दिलेला, ॲडव्हर्टाइजमेंट आपण पेड केली, ॲडव्हान्समध्ये पेड केली, प्रीपेड पेड केली. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च 1,000 रुपये वर्षाचा आहे, आपण 3,000 दिले, मग ती बाकीची काय ॲडव्हान्स आहे. ठीक आहे, मग इथे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजेच काय, बिझनेसमधून आपण जे एम्प्लॉईला किंवा इतर व्यक्तीला, थर्ड पार्टीला जर लोन दिलेला असेल किंवा ॲडव्हान्स दिलेला असेल, ठीक आहे, तर ते कशामध्ये येणार, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ही एक प्रकारची आपली
करंट असेट आहे. आता हे महाट्रान्सकोच्या ज्या 260 पोस्ट आहेत LDCच्या, याच्यामध्ये आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजवर 110 मार्काचे 50 प्रश्न येणार. मग आता हे 50 प्रश्न कशावर येणार? मग आपण वेटेज याचं डिस्कस केलेलं आहे. जवळपास तुमचे 25 ते 30 प्रश्न अकाउंटिंगवर येतात, कारण अकाउंटिंगवर इथं भर दिला जातो जास्त. आणि त्याच्यानंतर कंपनी लॉ, टॅक्सेशन, त्याच्यानंतर मर्कंटाईल लॉ, असे तुमचे ऑडिटिंग, आपले कॉमर्सचे इतर महत्त्वाचे विषय आहेत ते देखील विचारले जातात. पण अकाउंटिंगवर जास्त भर दिला जातो. मग अकाउंटिंगमध्ये काय काय इन्क्लूड आहे? फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. तर ह्या सगळ्या टॉपिक्सवर मिळून तुम्हाला 25 ते 30 प्रश्न येतात. आणि हे 25 ते 30 प्रश्न मग हे कशावर विचारतात? जे अकाउंटमधले जे बेसिक कन्सेप्ट तुम्ही छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकलेले आहेत. कारण आपल्याला जवळपास 30 प्रश्न जर अकाउंटवर आले तर ह्यातले जवळपास 20 ते 22 प्रश्न आपल्याला थेरॉटिकलच असणार आहे. आणि थेरॉटिकलसाठी आपली स्टडी कन्सेप्च्युअल असली पाहिजे, आपल्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. तुम्ही जर म्हणता मला करंट असेट म्हणजे काय माहिती आहे आणि नंतर आला तुम्हाला मिनिंगचा प्रश्न, अरे करंट असेट म्हणजे काय, मिनिंगच माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, काय मुलांना हे माहितीच नसतं करंट असेट म्हणजे काय. करंट असेटमध्ये कोणत्या असेट येतात हे माहिती आहे, पण नेमकं करंट असेट म्हणजे काय याचं मिनिंग माहिती नाही. ठीक आहे, प्रश्न मिनिंगवर आला तर काय करणार? त्याच्यामुळे आपली स्टडी करण्याची सवय कशी पाहिजे? आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करता आल्या पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हे व्हिडिओ मी स्टार्ट केलेले ज्याच्यामध्ये आपण अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतोय. आज देखील आपण तुमच्या करंट असेट, इंटेंजेबल असेट आणि टेंजेबल असेट या 2-3 कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. त्याच्या मिनिंग, एक्झाम्पल आणि या पॉईंटवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात तर हे सगळे पॉईंट आपण बघितलेले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.